प्लॉटची वाढही झालेली नाही आहे आणि वेलही तुम्ही बघू शकता अजिबात वाढलेली नाही, पण फुलकळी लागलेली आहे दिसते. याला काय झालं आहे शेतकरी बंधूंनो, चुकीचा हार्मोन्स वापरला गेला. आपण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की हार्मोन्सचा वापर करते वेळेस काळजी करून आपण वापरा, किंवा जे आपले कृषी सेवा केंद्र चालक जे असतात त्यांचा सल्ला घेऊन आपण जे आहे का त्याचा वापर केला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, त्याचा वापर 6BA या हार्मोनचा वापर केला होता. त्याचा वापर केव्हा करत असता, जेव्हा पिकाची शाकीय वाढ व्यवस्थित झालेली आहे आणि आपल्याला अशा वेळेला फुलकळी वाढवायची आहे, अशाच वेळेला जे आहे का आपण जे आहे का त्याचा वापर करणं गरजेचं आहे. तर या प्लॉटची शाकीय वाढही झालेली नव्हती आणि अशा वेळेला चुकीचा हार्मोन्स म्हणजे 6BA योग्य वेळ नव्हती आणि त्या वेळेला मारला गेला तर पिकाची वेलही वाढलेली नाही आहे, पण जे आहे का त्याच्यामध्ये जे आहे का पूर्णपणे फुलकळी आलेली आहे. तर आता तुम्ही सांगा, या वेलाची एकही त्याच्यावरती निघालेला आहे किंवा 1 फुटापर्यंत झालेला आहे फक्त, आणि अशा वेळेला जरी आपण त्याची जरी फळ सेटिंग केली तर पूर्ण प्लॉट फिट्ट कसा होणार आहे, जाम कसा होणार आहे. आणि अशा वेळेला जे आहे का त्याचमुळे आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण की खर्च खूप झालेलो असतो. रोपांचा जरी विचार केला, मल्चिंगचा विचार केला, बेसल डोसचा विचार केला आणि पूर्ण खर्चाचा जरी विचार केला तर छोटे छोटे चुका पण जे आहे का आपल्याला खूप काही भोगावं लागू शकतो. त्यामुळे जे आहे का ज्या शेतकऱ्यांनी कलिंगड पिकाची लागवड केलेली आहे त्यांनी योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. विनाकारण असा चूक व्हायला नको. आता या प्लॉटची जर सेटिंग झाली तर वेल अजिबात लांबलेली नाही आहे, मल्चिंगच्या खाली सुद्धा वेल जाणार नाही आणि पूर्ण जे आहे का सेटिंग पूर्ण कंप्लीट होऊन जाईल आणि पाल्यावरती प्लॉट येणार नाही, आणि पाल्यावरची प्लॉट आला नाही तर आपलं जे आहे का उत्पन्नामध्ये जे आहे का खूप मोठा लॉस होईल. धन्यवाद.